प्रेक्षकांनो, आता इकडे दामिनीच्या आयुष्यातली आखरीची ही रात्र. नमस्कार प्रेक्षक. तर आता इकडे डॉक्टर जे असतात आता इकडे दामिनीच्या रूम मध्ये येतात. इकडे धैर्य त्यांना घेऊन येतो. आता इकडे दामिनी बोलते, हे काय धैर्य, मी सांगितलं होतं ना की मी एकदम बरी आहे म्हणून, आणि हे डॉक्टर वगैरे कशाला. त्यावर आता इकडे ती बोलते की माफ करा डॉक्टर, पण तुम्ही येऊ शकता, मला काहीही झालेलं नाहीये. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, हो आई बरोबर आहे तुझं, फक्त म्हणजेच यांना संशय आहे म्हणून तुला चेकअप करायचं आहे. आता इकडे दामिनी तर नकारच देत असते. त्यावर आता इकडे इरा बोलते, पण आत्या मग तुम्ही मला का मारला फ्लॉवर पॉट फेकून. आता असं म्हटलं बरोबर इकडे सगळे तिच्याकडे रागाने बघत असतात. आता इकडे डॉक्टर बोलतात की दामिनी मॅडम तुम्ही एकदम शांत राहा, एकदम रिलॅक्स राहा, मी तुम्हाला कुठेही नेणार नाहीये आणि फक्त तुमचं चेकअप करूया आपण. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते चेकअप करतात आणि आता इकडे डॉक्टर बोलतात की मी तुम्हाला जे प्रश्न विचारतोय त्यांचे उत्तरं द्या. आता इकडे ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असते. त्यावर इकडे डॉक्टर बोलतात की सगळं काही नॉर्मल आहे. त्यावर आता इकडे भास्कर आणि विलास बोलतात, मग काही ती तुला कोणीतरी बाई दिसत होती ना, जोगतीन बाई, तिचं काय आहे, तिचा भास होत होता ना तुला. त्यावर इकडे अवंती सुद्धा बोलते, नीता सुद्धा बोलते, हो ना, मी तर आईंना खूपदा असं बघितलं की एकट्याच त्या बडबड करतात वगैरे. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, आई तुला जे काही पण होतंय ना ते डॉक्टरांना स्पष्ट सांग. त्यावर तिकडे डॉक्टर सुद्धा बोलतात, हो दामिनी मॅडम, तुम्हाला जे काही पण त्रास होत असेल तुम्ही मला स्पष्ट सांगा आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्यावर तिकडे ती बोलते, मी कसं सांगू ना मला समजत नाहीये, पण ना मला गेल्या काही दिवसांपासून ना एक बाई आहे, तिचा भास होतोय, म्हणजे घरात कुणालाच दिसत नाहीये, फक्त मला दिसतेय. आता असं म्हटलं बरोबर इकडे डॉक्टर बोलतात की हे आहे ना म्हणजे एनेस्थेशिया असू शकते, आणि तिकडे ते डॉक्टर म्हणजे बिमारीचं नाव वगैरे सांगतात. आता असं म्हटलं बरोबर इकडे सगळ्यांना कळत नाही काय आहे. त्यावर तिकडे सावी बोलते, फ्रेंड हे काय आहे. इरा बोलते, म्हणजेच वेड लागण्याची पहिली पायरी. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सगळ्यांना धक्काच बसतो. आता इकडे त्यावर सावी बोलते, फ्रेंड मग आता यांना सुद्धा डॉक्टर शॉक देणार. असं म्हटलं बरोबर एकदम दामिनी घाबरते आणि बोलते, हे काय बोलते, आणि डॉक्टर हे काय चाललंय वेडेपणा. आता इकडे त्यावर डॉक्टर बोलतात, हे बघा रिलॅक्स व्हा, असं काहीच नाहीये, ते काय आहे ना त्यांना स्ट्रेस आहे त्यामुळे हे सगळं काही होतंय. आणि तिकडे डॉक्टर बोलतात, हे बघा मॅडम मी तुम्हाला गोळ्या देतो, तुम्ही ही गोळी खा आणि यानं शांतपणाने झोपा, कोणीही यांना डिस्टर्ब करू नका. आता इकडे तिथून सगळे जण निघून जातात. इकडे धैर्य बोलतो, आई तुझा मोबाईल दे, आता काहीच मेसेज नाही, फोन नाही, काही नाही, आता तू फक्त आराम करायचा आणि काही लागलं तर मला हाका मारायचं, ठीक आहे. अवंती आणि नीता तर खूपच खुश असतात कारण तिकडे ही दामिनीची अवस्था पाहून, पण तिकडे सावी टेन्शन मध्ये असते. त्यावर तिकडे त्या दोघी बोलतात, काय झालंय सावी. त्यावर ती बोलते, मला तर वेगळंच टेन्शन वाटते, कारण हे बघा म्हणजेच आपल्याला लवकरात लवकर दामिनी मॅडमच्या तोंडून ते सत्य उघडून काढावं लागेल, सगळ्यांसमोर ते आणावं लागेल, नाहीतर धैर्य मागे लागूनच आहे की या सगळ्यांमागे कोण आहे, कोण ती जोगतीन बाई आहे. जर धैर्याने शोध घेतला तर सगळं काही आपला प्लॅन फ्लॉप होऊन जाईल, आणि जर धैर्याने असं काही केलं नाही तर इकडे भास्कर भाऊजी आणि विलास भाऊजी सुद्धा काही शांत बसणार नाही, ते सुद्धा काही ना काही करणारच. ते हॉस्पिटल म्हणजे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवेल. तिकडे यांना अशी सगळी भीती वाटत असते, यांना समजत नसतं काय करायचं आणि काय नाही. आता इकडे फोन वाजत असतो, वारंवार फोन वाजत असतो, कारण तिकडे तो नानांचा असतो. नानांना तिकडे भीती वाटत असते की दामिनी मॅडम फोन का उचलत नसतील, त्यांच्या घरी जाऊन बघायचं का. नाही, त्यांना फोनच लावूया, कारण त्यांना सावध करायला पाहिजे, म्हणून तिकडे ते फोनवर फोन करत असतात. इकडे ती काही फोन उचलत नसते कारण तिचा फोन इकडे हॉलमध्ये ठेवलेला असतो. इकडे या तिघींना म्हणजे तिकडे तिघी विचार करतात, तिकडे अवंती नीता सगळेच बोलत असतात की हे फोन कोणाचा वाजते. तेव्हा तिकडे नीताला समजतं की हा तर आईंचा फोन आहे. आता असं म्हटलं बरोबर इकडे या तिघी धावत पळत येतात. आता इकडे त्यावर नीता बोलते, मी काय म्हणते सावी, आपण फोन उचलून बघायचा का, म्हणजे असा सारखा सारखा फोन येतोय ना, काही इम्पॉर्टंट असेल तर. इकडे सावी सुद्धा बोलते, हो ना, आणि जर आपल्या हाती काही पुरावा वगैरे लागला तर. आणि म्हणून तिकडे त्या फोनच्या जवळ जातात. इकडे त्या दोघी इकडे तिकडे बघत असतात. इकडे सावी तो फोन उचलते. त्यावर आता इकडे फोन उचलल्याबरोबर इकडे नाना बोलतात, अहो दामिनी मॅडम तुम्ही फोन का उचलत नव्हतात. आता असं म्हटलं बरोबर इकडे ते बोलतात, अहो मला एक तुम्हाला महत्वाची बातमी द्यायची आहे, तुम्ही ऐकताय ना मला माझं काय बोलताय ते. त्यावर आता इकडे सावी अशी बोलत असते. त्यावर आता इकडे नाना म्हणजे तिकडे नाना बोलतात, अहो मॅडम आपल्याला त्या माणसाची सगळी काही माहिती मिळाली आहे, आपण त्याचा शोध घेऊ शकतो. असं म्हटलं बरोबर आता एकदम फोनचं कनेक्शन तुटतं आणि फोनचा आवाजच येत नसतो. आता इकडे सावी हॅलो हॅलो बोलत असते. मागून आता इकडे धैर्य आलेला असतो. आता इकडे धैर्य आल्याबरोबर एकदम ती फोन लपवण्याचा प्रयत्न करते. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, सावी मी तुला किती वेळा सांगितलंय की दुसऱ्यांच्या वस्तूंना असं हात लावायचं नाही, दुसऱ्यांचे फोन उचलायचे नाही म्हणून, आणि आता तू हा फोन उचललाय आणि जर तो पडला असता फुटला असता म्हणजे आईने तुला रागवलं असतं ना. आता असं
म्हणलं बरोबर इकडे ती कसा बसा फोन देते आणि ती इकडे बोलते, सॉरी फ्रेंड, आता नाही करणार मी असं, नाही उचलणार फोन कोणाचाच. त्यावर तो बोलतो, हे बघ आता मी तुला सांगितलंय ना तरी सुद्धा तू वारंवार करतेस, पण आता जर तू केलं ना मी तुझ्याशी बोलणार नाही बरं का. त्यावर तिकडे ती म्हणजे असं तिकडे नीता तिला घेऊन जाते सावीला. इकडे किचनमध्ये आल्याबरोबर तिकडे यांना समजतच नसतं काय करायचं. इकडे सावी सुद्धा बोलते हो ना, आणि सुधाकर काका सुद्धा कुठे गेलेत काहीच माहिती नाही. आणि तिकडे त्यावर नीता बोलते, पण तुला काही समजलंय का काय बोललेत तर नाना. त्यावर तिकडे ती बोलते, नाही ना, प्रत्येक वेळेस असंच होतं, काहीतरी आपल्या हाती लागतं पुरावा पण आपल्या हातातून ते कोणीतरी घेऊन जातं. आणि आता असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते, म्हणजेच नाना म्हणजे काहीही दामिनी मॅडमसाठी करू शकतात हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, कारण सुधाकर काकाला किडनॅप करण्यामागे सुद्धा त्यांचाच हात होता. आता इकडे त्यावर नीता बोलते, मी काय म्हणते आपण डायरेक्ट त्यांनाच जाऊन बोलायचं का. त्यावर ती बोलते, नाही मला नाही वाटत ते काही बोलेल म्हणून. आणि म्हणून इकडे ती बोलत असते, आता काही झालं तरी ही रात्र दामिनी मॅडमच्या आयुष्यातली शेवटली पाहिजे. म्हणजेच आज रात्रीच त्यांनी सगळ्या अख्ख्या जगाला जोरात जोरात ओढून त्यांचा पापांचा लेखाजोखा सगळ्यांना सांगितला पाहिजे, असा आता प्लॅन करावाच लागेल. आणि म्हणून आता इकडे ती सगळं काही प्लॅन करते आणि बोलते की वहिनी हे बघा, आज तुम्ही रात्री जेवणात ना असं काहीतरी म्हणजे जेवणात मिसळा की सगळ्यांना शांत झोप लागली पाहिजे, कारण हाच आपला प्लॅन असेल. सगळे जरी शांत झोपलेले असले पाहिजे, फक्त दामिनी मॅडम जागे पाहिजे. आता असं म्हणलं बरोबर इकडे ती बोलते, म्हणजे काय मिसळवायचंय. त्यावर आता इकडे ती जाते आणि आणते ते म्हणजे जायफळ. ती बोलते आज जेवणामध्ये आपल्याला जायफळ मिसळायचं आहे. त्यावर इकडे अवंती बोलते, मी ना काय करते आज रात्री ना जेवणात श्रीखंड बनवते आणि त्यात हे जायफळ टाकते. आता असं म्हटलं बरोबर इकडे सगळे जेवायला आलेले असतात. आता इकडे त्यावर अवंती बोलते, भाऊजी आज ना तुमच्या म्हणजे आईंना बरं नाही ना म्हणून आज सगळं त्यांच्या आवडीचं जेवण केलंय आणि मेन म्हणजे श्रीखंड. त्यावर आता इकडे तो बोलतो, अरे वा, आईला तर खूप आवडतं. आता इकडे सगळेजण इथे आलेले असतात जेवायला. आता इकडे विलास भास्कर तर पुन्हा मागू खात असतात, कारण ते इतकी टेस्ट झालेली असते. इकडे दामिनी सुद्धा परत परत खात असते. आता इकडे धैर्य बोलतो, सावी बाळा खा ना बघ खूप छान झाले. त्यावर आता इकडे ते बोलते, नाही नको, माझा मूड नाहीये गोड खायला. आता इकडे त्यावर तो बोलतो, बरं ठीक आहे नंतर खाशी ना. आता इकडे सगळ्यांचे जेवण झालेले असतात. आता इकडे हे सगळे ताटं उचलतात. आता इकडे धैर्य शेवटचं ताट घेऊन येतो म्हणजे ते त्याचं. त्यावर आता इकडे अवंती आणि नीता बोलतो, भाऊजी हे काय तुम्ही श्रीखंड खाल्लंच नाही. त्यावर तो बोलतो, ते काय आहे ना सावीनी खाल्लं नाही ना वहिनी, म्हणून मी सुद्धा खाल्लं नाही. त्यावर आता इकडे तो तिथून चालला जातो आणि बोलतो की बाळा जर तुला झोप आली तर बरी आहे हां. आता इकडे ती विसरलेली असते की जर तिने खाल्लं नाही तर धैर्य सुद्धा खात नाही. आता इकडे हातरभागी ते संपतं. पण आता इकडे सगळेजण झोपलेले असतात. आणि आता इकडे पराग, अवंती, नीता आणि सावी आता यांचा प्लॅन सुरू झालेला असतो. इकडे दामिनी एकदम उठलेली असते, एकदम तोंडावर पाणी मारायला जाणार तर एकदम त्या पाण्यातून एकदम लाल लाल रक्त येत असतं. आणि हे सगळं बघून तिकडे ती चांगलीच घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो आता हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.